आज मी आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये कोलंबी भाताचा बेत बनवला आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य अशा प्रकारे आहे। हा शिजवलेला भात, ही स्वच्छ केलेली कोलंबी, हे घरगुती मसाले, हे मसाले मी घरीच बनवते, हळद वगैरे सगळं, आणि हे गरम मसाले जे माझ्याकडे उपलब्ध होते ते, तर मिरी वगैरे सध्या माझ्याकडे नाहीये, आणि हे मी बनवलेलं वाटण, तेल, आलं लसूण पेस्ट, कोलंबी भातात टाकण्यासाठी चिरलेलं लसूण, थोडं तिखटपणा येण्यासाठी चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू। तर सर्वप्रथम आपण स्वच्छ केलेल्या कोलंबीमध्ये लिंबू पिळून घेणार आहेत। तर आपण लिंबू का पिळतो, तर आपल्याला असं वाटतं चवीसाठी लिंबू पिळतो, पण ऍक्च्युअली लिंबू पिळायचं कारण असं असतं तर आपल्याला नॉनव्हेज पचायला जड असतं, तर ते आपल्या शरीराला लवकर पचावं म्हणून मग आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून टाकत असतो। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा मी आता, आणि ही माहिती मी तुम्हाला कशी दिली, कारण मी अंगणवाडीत काम करते, त्याच्यामुळे अगदी कधीतरी असं आपल्याला माहिती मिळालेली तर लिंबाबद्दल, आपण मटणामध्ये वगैरे लिंबू का टाकतो किंवा त्याच्याशी आपण खायला का घेतो त्याबद्दल। तर चला आता मी सुरुवात करते। तर सर्वप्रथम मी हे तेल घेतलेलं आहे, ते तेल टाकून घेते। तेल थोडं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकणार आहोत। कांदा से जरा परतून घ्यायचा छानपैकी, मोठा मोठा आहे। आणि हा कोलंबी भात असा पटकन बनवला जातो। अगदीच आपल्याकडे जरी पाहुणे वगैरे येणार असतील, समजा पाहुणे येणार आहेत आणि पटकन अशी कुठली रेसिपी होईल नॉनव्हेजमधली, हा कोलंबी भात। आता याच्यामध्ये चिरलेला लसूण टाकून घेतो। आपला भात जर तयार असेल आणि कोलंबी जर आणली तर आपण पहिल्यांदा सगळी तयारी करून घेऊ शकतो, आणि नंतर पटापट आपण कोलंबी भात बनवत राहू आपल्याकडून। अशा प्रकारे अगदीच घाई असेल तर आपण टाकलेल्या तेलावर झाकण ठेवायचं, जेणेकरून तो वाफ लागेल आणि तो लवकरात लवकर शिजला जाईल। ते आपला कांदा व्यवस्थित लालसर झालाय का नाही, तर थोडासा मऊ कांदा आपला लालसर आणि मऊ जरा झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये आता मिरची टाकते, आलं लसूण पेस्ट टाकून घेते। आलं लसूण पेस्ट थोडी नंतर का टाकली की त्याचा आपल्याला वास राहावा म्हणून परत असं व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता मी टाकणार आहे हे सगळे मसाले, मीठ वगैरे सगळे त्याच्यामध्ये, नंतर हे गरम मसाले टाकणार आहे। आता मसाले म्हणजे मागे पुढे झाले, पण यांनी गरम मसाले टाकायला पाहिजे होते आणि नंतर मसाला, पण ठीक आहे। नंतर हा मी बनवलेला घरी वाटण, तर एकदा मी आता परत एकदा वाटण्याची रेसिपी मी बनवते ना वाटण, त्याची रेसिपी टाकणार आहे मी स्पेशल। आणि खरं तर चॅनल बनवण्याचं कारण असं होतं तर मला तुमच्याशी गप्पा पण मारायचे आहेत, आणि मला जे अंगणवाडीमध्ये जे अनुभव येतात मुलांसोबत वगैरे, महिलांसोबत, किंवा आपण काय करू शकतो त्या संदर्भात मला तुमच्याशी गप्पा मारते, म्हणून हा खास रेसिपी बनवण्याचा माझा उद्देश आहे। आणि माझा उद्देश फक्त अंगणवाडी। आणि जे काय आता आपला टोमॅटो पण जरा मऊ होत चाललेले आहे आणि वाटण पण चांगल्या प्रकारे शिजलेले आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये ही कोलंबी टाकू। कोलंबी टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे। आपण कुठलीही भाजी बनवताना समजा पाणी टाकायच्या अगोदर थोडा वेळ झाकण ठेवायचा, जेणेकरून ती थोडीशी वाफेवर शिजेल आणि त्याला तेलाची चांगली भाजी समजा तरी येईल आणि याची जरा टेस्ट वाढेल। थोडा वेळ आपण वाफेवर शिजवल्याचा आपल्याला हा फायदा होतो। म्हणजे कधीही भाजी शिजवताना थोडी भाजीला वाफ द्यायची। तर आता आपण बघतोय का त्या कोलंबीला आपल्या वाफ आली का ती, तर त्यासाठी मी झाकण काढते। छानपैकी आपल्या कोलंबीला थोडी तरी पण वाटते
आणि वाफ पण अशी छानपैकी असे आलेले आहे. तर त्यामध्ये आता मी थोडं पाणी टाकते, कारण आपला भात व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. किंचित भाताला थोडासा ओलसरपणा राहण्यासाठी जास्त पाणी काही मी टाकत नाही. आता फास्ट गॅस करते, थोडीशी असा उकळी येऊन देते. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी हा भात टाकणार आहे. हा भात असा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आणि भात त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तोपर्यंत गॅस आपली थोडी स्लो करायचा, कारण करपणार होण्याची भीती असते ना, म्हणून. आता भात आपल्या व्यवस्थित टाकून झाले सगळा. आता त्याला मी आता व्यवस्थित परतून घेते. आता बघू शकता आपला कोलंबी भात कसा बनतोय तो. अगदी छानच बनणार आहे तो. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर पेरून घेऊ आणि मग त्याला परत एकदा वाफ देऊ, जेणेकरून भात बघताय किती छानपैकी असा मस्त वास सुटला अगदी कोलंबीचा. आणि आता आपण त्याला थोडी वाफ देऊ, मग आपला कोलंबी भात रेडी होईल. चला आता बघूया आपली कोलंबी शिजली, कोलंबी भात तयार आहे का. तर आपला हा कोलंबी भात तयार.